Hello and welcome back students to your chapter number 4. आज आपण सुरू करणार आहोत आपला 4th chapter of science आणि त्याचं नाव काय आहे? न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द नेम? न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता न्यूट्रिशन हा शब्द आपण सगळ्यांनी कधी ना कधी ऐकलाच असेल है ना. किती वेळा आपण ऐकलो की न्यूट्रिशियस फूड खा. ज्या गोष्टी आपल्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात त्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला खायला पाहिजे. सो बाय द टर्म न्यूट्रिशन आपल्याला काहीतरी गुड वाईब येते, राईट, की काहीतरी चांगली गोष्ट आहे ज्याच्यानी आपली जी बॉडी आहे ती एका गुड फेजमध्ये जाणार आहे. सो व्हॉट इज न्यूट्रिशन बेसिकली? व्हॉट डू यू थिंक इज न्यूट्रिशन? न्यूट्रिशन म्हणजे आपण जी गोष्ट खातो आणि खाऊन एनर्जी आपल्या बॉडीत जी जनरेट होती, जी आपण नंतर वापरतो, त्या अख्ख्या प्रोसेसला आपण न्यूट्रिशन बोलतो. इन सिम्पल आपण काय करतो? वी ईट द फूड, राईट. ते फूड आपल्या बॉडीत जाऊन पोटामध्ये डायजेस्ट होतं आणि डायजेशनच्या प्रोसेसमध्ये त्या फूडनी आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते. आणि हे जे न्यूट्रिशन आहे किंवा टेकिंग अप द फूड, डायजेस्ट करणं आणि त्या फूडपासून एनर्जी घेणं, हे दर लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतं? हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक खासियत आहे की दर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला फूड घेऊन त्याच्यातून एनर्जी जी आहे ती ॲब्झॉर्ब करायची असती. अँड सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम has this process or has this phenomena ज्याला आपण न्यूट्रिशन असं टर्म दिला आहे. What is nutrition? Let's write it down. Nutrition is basically when you eat or take up food and utilize the energy from food. This occurs in all living organisms. है ना? काय आहे न्यूट्रिशन? आपण न्यूट्रिशन कशाला बोलतो? न्यूट्रिशन इज बेसिकली when you eat or take up food and utilize the energy from the food. म्हणजे जेव्हा आपण ते फूड खातो आणि त्या फूडपासून जेव्हा आपण एनर्जी घेतो त्या फिनॉमिननला आपण काय बोलतो? न्यूट्रिशन बोलतो. आणि न्यूट्रिशन फक्त प्लांट्स, ॲनिमल्स नाही, जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या अर्थवरती आहे सगळे ह्या न्यूट्रिशनच्या बेसिसवर जगतात. सगळे कशावर जगतात? ह्या न्यूट्रिशनच्या बेसिसवर जगतात. आता मला सांगा, काही प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये अशा असतात की बिफोर डेथ तुम्ही किती पण घाण फेजमध्ये असू, तुम्ही कितीही सिक असू, तुम्ही कितीही छान हेल्थ फेजमध्ये असू, इदर यू आर हेल्दी ऑर अनहेल्दी, ह्या प्रोसेसेसच्या बॉडीच्या आहेत. टिल डेथ हे प्रोसेसेस कंटिन्यू होतात. मग तुमची बॉडी रेस्टमध्ये असू, तुमची बॉडी मोशनमध्ये असू, तुम्ही एक्सरसाइज करताय, झोपलाय, नॉर्मली बसलाय, काहीही तुम्ही जरी करत असताल, इररेस्पेक्टिव्ह दॅट यू आर लिव्हिंग, जोपर्यंत तुम्ही जगताय, जोपर्यंत आपल्याला मरण नाही येते, तोपर्यंत ज्या अशा काही प्रोसेसेस आहेत बॉडीमध्ये ज्या कॅरी आउट होतात अंटिल वी आर डेड. तर ह्या प्रोसेसेस तुमच्या कुठल्या पण लाईफ फेजेसमध्ये बाहेरून काहीही चाललं असेल तरी आतल्या ह्या प्रोसेसेस चेंज होणार आहेत का? हां, मे बी ते एक्सिलरेट होऊ शकतात, जसं की थोडं वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात, बट त्या प्रोसेसेस थांबत नाही. इदर दे कॅन स्लो डाऊन
or fasten, but they will not stop. Out of these processes, एक आहे की आपल्या बॉडीतलं न्यूट्रिशन. सी, ही न्यूट्रिशनची प्रोसेस जी आहे, तुम्ही किती जरी आजारी असताल, तुम्ही जेवण सोडता का? नाही. आपण काही ना काही खातो. बिकॉज जर आपण काही खाल्लंच नाही, आपल्या बॉडीत काही गेलंच नाही, तर एनर्जी कुठून येणार आहे? आणि काही काही पेशंट्स असे असतात, सी कोमामध्ये गेलेले जे लोक असतात, राईट, तुम्ही म्हणताल त्यांचं काय, त्यांची तर अख्खी नर्वस सिस्टमच पॅरलाइज झाली आहे, ते तर काही रिॲक्टच नाही करू शकत ना, ते खाऊ शकतात. बट इन दॅट केस डॉक्टर्स जे आहेत ते सलाईन थ्रू त्यांना दर न्यूट्रियंट प्रोव्हाइड करत असतात. आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स काय आहेत हे आपण बघू. बट इवन इफ इट्स मॅक्रोन्यूट्रियंट किंवा मायक्रोन्यूट्रियंट, ते त्यांच्या सलाईनमधून, ते त्यांच्या ब्लडमधून डॉक्टर्स पास करत असतात. कारण जर ते न्यूट्रिशन नाही भेटलं त्यांना, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम काय होणार आहे? इट इज गोइंग टू डाय. आणि आपल्याला जर एनर्जीच नाही भेटत आहे, ठीक आहे, आपण म्हणा की कोम्यातला पेशंट, तसं पण त्याला एनर्जीची काय गरज आहे? तो तर झोपून आहे, तो तर त्याच्या पॅरलाइज्ड फेजमध्ये आहे, बरोबर. बट इवन त्याचं जर नर्वस सिस्टम प्रॉपरली चालत नसेल, पॅरलाइज्ड असेल, बट बॉडीतले जे इंटरनल ॲक्शन्स आहेत, इंटरनल प्रोसेस आहेत, त्यासाठीही आपल्याला एनर्जी लागते. त्या ब्रेनला चालायला, वेग ठेवायला आपल्याला काय लागते? एनर्जी. रेस्पिरेशन ठेवायला, श्वास घ्यायला आपल्याला एनर्जी लागते. सो अंटिल युअर डेड अशा प्रोसेसेस चालू राहणार आहेत. कितीतरी जण कोम्यात जरी असले ते श्वास घेऊ शकतात, म्हणजे त्यांचं रेस्पिरेशन चालू आहे, त्यांचं डायजेशन चालू आहे, ब्लडचं सर्क्युलेशन चालू आहे. तुम्ही झोपल्यावर श्वास थांबतो का? नाही. तुम्ही झोपल्यावरती ब्लड सर्क्युलेशन थांबतं का? नो. सो देर आर सम प्रोसेसेस जे कंटिन्युअस प्रोसेसेस असतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग ते आतमध्ये चालत असतात. अँड न्यूट्रिशन ऑर डायजेशन इज अमॉंगस्ट देम, वन ऑफ देम. की तुम्ही किती आजारी असा, काही असा, ही प्रोसेस तुमच्या बॉडीमध्ये चालणार आहे जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत. नाव न्यूट्रिशन तर कळलं आपल्याला की आपण काहीतरी खातोय आणि त्याच्यातून आपण एनर्जी घेतोय, त्याला आपण काय नाव दिलंय? न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनमध्ये पण ज्या गोष्टींपासून आपण न्यूट्रिशन घेतो त्याला आपण बोलतो न्यूट्रियंट्स. फूड जे आहे, फूडमध्ये काय असतात? फूडमध्ये न्यूट्रियंट्स असतात. फूडमध्ये न्यूट्रियंट्स असतात, ज्यापासून आपण ते न्यूट्रिशन घेतोय, ज्यापासून आपण ते न्यूट्रिशन घेतोय. आता न्यूट्रियंट्समध्ये पण दोन वेगळे टाईप आहेत. एक आहे मॅक्रोन्यूट्रियंट आणि एक आहे मायक्रोन्यूट्रियंट. आता मॅक्रो या शब्दापासून आपल्याला काय इमॅजिन होतं? मॅक्रो म्हणजे मोठं. जे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात लागतात त्याला आपण बोलतो मॅक्रोन्यूट्रियंट्स. काय बोलतो? द न्यूट्रियंट्स that are required in huge amount or huge quantities rather are called macronutrients. Are called macronutrients. बघा इथे, the nutrients that are required in huge quantities, त्यांना काय बोलतो आपण? त्यांना आपण मॅक्रोन्यूट्रियंट्स बोलतो. मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय मुलांनो? जे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये लागतात, ठीक आहे, जे जास्त ते मॅक्रो. सो व्हॉट डू यू थिंक, कुठले असे न्यूट्रियंट्स आहेत जे आपल्याला खूप जास्त लागत असतात? फर्स्ट इज युअर कार्बोहायड्रेट. व्हॉट इज युअर फर्स्ट?
कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट. आता तुम्ही म्हणताल कार्बोहायड्रेट आम्ही ऐकलंय, सगळ्यांनी ऐकलंय. कार्बोहायड्रेट जे आहे ते इन्स्टंट एनर्जी देतं. ते आपल्याला काय देतं? इन्स्टंट एनर्जी. आपल्या बॉडीला जी एनर्जी भेटती ती 90 to 95% कशातून भेटते? ती कार्बोहायड्रेटमधून भेटते. आणि कार्बोहायड्रेट जे आहे त्याला आपण एनर्जी गिव्हिंग सोर्स बोलतो. त्याला आपण काय बोलतो? एनर्जी गिव्हिंग सोर्स. सो कार्बोहायड्रेट आपल्याला खूप जास्त अमाऊंटमध्ये लागणार आहे. जेव्हा आपल्याला एनर्जी खूप लागते तर इन शॉर्ट कार्बोहायड्रेट सगळ्यात जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला लागणार आहे. म्हणून तो काय आहे? म्हणून तो एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. काय आहे तो? एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. ओके. सांगा बरं मला, कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल कुणाला माहिती आहेत का? शुगर. कधी चक्कर जेव्हा आपल्याला येते, लोक सगळ्यात आधी आपल्याला काय देतात? सगळ्यात जास्त आपल्याला गोड पदार्थ देतात ज्याच्यात शुगर आहे. म्हणजे शुगर काय आहे? शुगर कार्बोहायड्रेट आहे. तुमची चपाती किंवा रोटी काय आहे? दॅट इज ऑल्सो युअर कार्बोहायड्रेट. तुमचा राईस काय आहे? तो सुद्धा कार्बोहायड्रेट आहे. शुगर, रोटी, राईस हे सगळं कशात येतात? कार्बोहायड्रेटमध्ये. हे आपल्याला काय देतात? हे आपल्याला एनर्जी देतात. नाउ नेक्स्ट थिंग जे मॅक्रोन्यूट्रिएंटमध्ये येतं, तुम्हाला काय वाटतं? कार्बोहायड्रेट तर आलं, प्रोटीन. आपण लहानपणीपासून किंवा आत्ता पण ऐकतोय ना, जास्त प्रोटीन खा. प्रोटीन इज हेल्दी फॉर युअर बॉडी. तुमच्या बॉडीला मेंटेन ठेवायला काय लागतं? प्रोटीन. तुमच्या बॉडीला ग्रो करायला काय लागतं? प्रोटीन. डेव्हलपमेंट कशाने होते? प्रोटीननी. सो विच इज द नेक्स्ट मॅक्रोन्यूट्रिएंट? इट इज प्रोटीन. काय आहे? प्रोटीन. सगळ्यांनी ऐकलंय ना प्रोटीन? आज तर एकदम यंगस्टर्समध्ये सगळं प्रोटीनच्या बाबतीत झालं आहे. युअर डाईट इज अराउंड प्रोटीन. जे पण यंगस्टर्स किंवा जिमला जाणारे लोक आहेत है ना, ते लोक प्रोटीनवर जास्त फोकस करतात. बिकॉज प्रोटीन ग्रोज आवर बॉडी, इट डेव्हलप्स आवर बॉडी. तर प्रोटीनमध्ये काय काय येतं? युअर चिकन, युअर एग्स, मिल्क, पनीर, परत तुमचं दही, हे सगळं कशात येतं? प्रोटीनमध्ये. फिश ऑल्सो कम्स इन प्रोटीन. फिश है ना, चिकन, एग्स अँड मिल्क, हे सगळं कशात येतं मुलांनो? प्रोटीनमध्ये. कधी पण बघा, जे बॉडी बिल्डर लोक असतात, जे खूप जिमला जातात, खूप वर्कआउट करतात, त्यांना आपण एकतर अंडे खातानी बघतो, चिकन खातानी बघतो, दूध पितानी बघतो, दही खातानी बघतो. सो दिस ऑल आर युअर सोर्सेस ऑफ प्रोटीन. कशाचे सोर्सेस आहेत हे? हे आहेत प्रोटीनचे सोर्सेस. ओके. अँड द थर्ड वन, कार्ब्स झाले, प्रोटीन्स झाले. आता थर्ड आहे युअर फॅट्स. थर्ड मॅक्रोन्यूट्रिएंट काय आहे? तुमचे फॅट्स आहेत. तुम्ही म्हणताल मॅम बट फॅट्स तर चांगले नाही आहेत आपल्यासाठी. नो, दॅट इज अ मिसकन्सेप्शन. फॅट्स आपल्या बॉडीसाठी चांगले नाही आहेत, ही खूप मोठी मिसकन्सेप्ट आहे. सी, आपण जे आहे फॅट किंवा आपलं वेट इन्क्रीज किंवा आपल्या बॉडीतलं फॅट इन्क्रीज हे फक्त फॅट्समुळे नाही होत. मेजरली ते कार्बोहायड्रेटपासून होतं. मेजरली कशापासून होतं? कार्बोहायड्रेटपासून. बट जे रिअल फॅट्स आहेत ते जे आहेत ते तुमच्या बॉडीतले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याला प्रोटेक्ट करतं. फॅटचा जो लेयर असतो ना तो कुशनसारखा असतो, एका उशीसारखा असतो, जो आपल्या इंटरनल ऑर्गन्सला कव्हर करतो आणि त्यांना बाहेरच्या शॉक्सपासून वाचवतो. परत लुब्रिकेशन देतं. खूप रफ सरफेस नाही करत, थोडं लुब्रिकेशन देतं.
आता व्हॉट डू यू थिंक फॅट्समध्ये काय सोर्सेस आहेत? तुमचे ऑइल. व्हॉट इज द फर्स्ट सोर्स? इट इज ऑइल, बटर अँड चीज. हे सगळं कशात येतं? हे सगळं येतं तुमच्या फॅटच्या सोर्सेसमुळे. ठीक, एकदा बघून घ्या. न्यूट्रिशन कळलं आहे. न्यूट्रिशन नंतर आपण इथे काय शिकलोय? मॅक्रोन्यूट्रिएंट्स काय आहे शिकलोय. काय शिकलोय आपण इथे? मॅक्रो न्यूट्रिएंट्स शिकलोय आपण इथे. ठीक आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? जे न्यूट्रिएंट्स आपल्याला जास्त अमाऊंटमध्ये लागतात. आणि त्याच्यात कुठले 3 आहेत? युअर कार्बोहायड्रेट्स, युअर प्रोटीन अँड युअर फॅट्स. ओके, हे झालं न्यूट्रिशन आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स. अँड नाव हे झाल्यानंतर आपल्याला अजून पुढे काय बघायचं आहे? मॅक्रो तर बघितलं आपण. व्हॉट अबाउट मायक्रोन्यूट्रिएंट्स? मायक्रोन्यूट्रिएंट्स, राईट. आता मॅक्रोन्यूट्रिएंट्स बघितले काय आहेत? की जे जास्त अमाऊंटमध्ये लागतात. सो त्याचाच अपोजिट काय असणार आहे? द न्यूट्रिएंट्स that are required in small quantities are called as मायक्रोन्यूट्रिएंट्स. काय म्हणतात त्यांना? मायक्रो न्यूट्रिएंट्स. जे न्यूट्रिएंट्स छोट्या अमाऊंटमध्ये लागतात त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स बोलतो. द न्यूट्रिएंट्स दॅट आर रिक्वायर्ड इन स्मॉल अमाऊंट. ठीक आहे. मॅक्रो कशात रिक्वायर आहेत? मॅक्रो लार्ज नंबरमध्ये आणि मायक्रो स्मॉल नंबरमध्ये किंवा स्मॉल क्वांटिटीत. आता ह्याच्यात काय एक्झाम्पल्स आहेत? सी, प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट झालं आणि फॅट झालं. राहिलं काय? विचार करा. योर मिनरल्स अँड विटामिन्स, है ना? विटामिन्स अँड मिनरल्स. काय आहेत हे? विटामिन्स अँड मिनरल्स. हे ऐकलंय ना? 5 आपण शिकलो. त्याच्यात 3 होते मॅक्रो, तुमचे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स. आणि मायक्रोमध्ये काय आहे? विटामिन्स अँड मिनरल्स. हे छोट्या अमाऊंटमध्ये लागतात आपल्याला. बट हां, असं नाही आहे की हे नेसेसरी नाही आहे, बट ते इतके जास्त नाही लागत, इतक्याच अमाऊंटमध्ये लागतात. ओके. सो हे कुठून भेटणार आता आपल्याला? हे भेटतात तुमच्या फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड नट्स. कशातून भेटतात हे? फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड नट्स. ओके. हे होते तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट्स. आय होप न्यूट्रिशन, मॅक्रो, मायक्रो हे तुम्हाला कन्फ्यूज नसेल होत आणि हे तुमचे क्लिअर झाले असतील. आता एकदा टेक्स्टबुक बघायची आपण. तुमची टेक्स्टबुक काय सांगते आहे? हे तर आपण केलं इंट्रोडक्शन, की तुमचे कन्सेप्ट आपण थोडे क्लिअर केले, की पुढे जायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असाय पाहिजे. नाउ लेट्स सी तुमचं टेक्स्टबुक काय सांगते. येस. न्यूट्रिशन. Some life process go on continuously in living organism. काय शिकलो आपण पहिलं? की आतमधल्या काही प्रोसेस असतात जे कशा असतात? कंटिन्युअस असतात. हवा दे continuous. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called food stuff. फूड किंवा फूड स्टफ कशाला म्हणतात? अशा सबस्टन्सेसला किंवा अशा क्वांटिटीजला जे आपण खातो, आपली बॉडी त्याला डायजेस्ट करते, ते आपल्याला
एनर्जी देतं आणि आपण त्यांच्यामुळे हेल्दी राहतो, आपली ग्रोथ होती, है ना. असे सबस्टन्सेस किंवा अशा गोष्टी जे आपण खातो, त्यांना डायजेस्ट करतो, देन आपण त्यांच्याकडून एनर्जी घेतो आणि त्याच्यामुळे आपली काय होते, त्याची आपली ग्रोथ होते आणि आपण काय राहतो, आपण हेल्दी राहतो. अशा गोष्टींना आपण काय बोलतो, अशा गोष्टींना आपण तुमचं फूड स्टफ बोलतो. We get several type of nutrients from food stuff. फूड स्टफ मधून आपल्याला काय भेटतं, आत्ताच आपण बघितलं ना न्यूट्रिएंट्स. फूड स्टफ मधून आपल्याला न्यूट्रिएंट्स भेटतात आणि न्यूट्रिएंट्सचे ग्रुप कसे क्लासिफाय केलेत, दोन मध्ये, तुमचे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि तुमचे मायक्रो न्यूट्रिएंट्स. तुमचे मॅक्रो अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स. मॅक्रो मध्ये कुठले कुठले आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. हे काय झाले तुमचे मॅक्रो न्यूट्रिएंट्स, जे कसे लागतात आपल्याला ह्यूज क्वांटिटीमध्ये. आणि मायक्रोमध्ये मिनरल्स अँड विटामिन्स, जे कसे लागतात स्मॉल क्वांटिटीजमध्ये. कळलं, हे होतं तुमचं इंट्रोडक्शन. आता इथे अजून दोन आपल्याला न्यूट्रिशनचं सांगितलेलं आहे. काय आहे डेफिनेशन पहा, जी आपण केली आहे तशीच आहे का. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग फूड. प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग फूड. कशासाठी फूड यूज करतो आपण, एनर्जीसाठी, टू रिमेन हेल्दी, टू ग्रो, वाढायसाठी, हेल्दी राहायसाठी, एनर्जीसाठी आपण काय करतो, फूड यूज करतो. विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ही प्रोसेस घडते का, नो. ही फक्त कुणात दिसते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ह्याला काय बोलतात, ह्याला बोलतो आपण न्यूट्रिशन. आता तुम्ही म्हणताल ठीक आहे, न्यूट्रिशन तर कळलं, आता ह्याची गरज काय आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला एनर्जी लागते. सो फर्स्ट रिझन फॉर युअर न्यूट्रिशन किंवा नीड फॉर युअर न्यूट्रिशन इज एनर्जी, टू ऑब्टेन एनर्जी. आणि ही एनर्जी कशासाठी लागते आपल्याला, ही एनर्जी आपले लाईफ प्रोसेसेस चालू ठेवायला लागते. विदाऊट एनर्जी तुम्ही तुमचा हात पण असं मूव्ह नाही करू शकत. खूप अशक्त माणूस आहे, त्यांनी काय खाल्लं पिलंच नाहीये, त्याला त्याची हात मूवमेंट पण नीट करता येत नाही. सो बॉडीतल्या छोट्याच्या छोट्या ॲक्शनसाठी, बॉडीतल्या इंटरनल छोट्याशा छोट्या किंवा एक्सटर्नल छोट्याशा छोट्या ॲक्शनसाठी काय लागते, एनर्जी. आणि ती कशातून भेटते, न्यूट्रिशनमधून भेटते. फर्स्ट होतं तुमचं एनर्जी. व्हॉट इज द सेकंड नीड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बॉडी ग्रो पण व्हायला पाहिजे, खाल्लंच नाही काय नाही, चांगले प्रोटीन्स भेटले नाही, मॅक्रोन्यूट्रिएंट्स चांगले भेटले नाही, बॉडीच्या ग्रोथसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते न्यूट्रिशनच आपल्याला नाही जर भेटत आहे, बॉडी ग्रो होणार आहे का, नाही. तुमची हाईट वाढणार आहे का, तुमचा बॉडी मास वाढणार आहे का, नो. सो फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ युअर बॉडी. थर्ड, टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू. आता आपल्या बॉडीमध्ये इंटरनली किंवा एक्सटर्नली पण आपल्या बॉडीत डॅमेजेस होत राहतात. चुकून तुम्हाला खरचटलं असं, इथली स्किन डॅमेज होते, बरोबर. ती डॅमेज स्किन घेऊन आपण चालणार आहे का, नाही. ती स्किन रिपेअर होती की नाही आपली, ती रिपेअर त्या फूडपासून न्यूट्रिएंट्स जे भेटतात त्याच्यामुळे होती. आपली बॉडी जी रिपेअर आहे ती कशामुळे होती, न्यूट्रिशनमुळे. खूप आपल्याला मोठं काहीतरी जखम झाली, लागलं, आपण पडलो जर, ती जखम कशाने भरते, कशामुळे ती भरते, न्यूट्रिशनमुळे. म्हणून थर्ड नीड काय आहे, फॉर द रिपेअरिंग ऑफ सेल्स किंवा टिश्यूज अँड रिप्लेस द डॅमेज सेल. जे मेलेत सेल किंवा डॅमेज झालेत त्यांना बाजूला काढून तिथे नवीन सेल्स रिप्लेस करायचे. यासाठी न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे, टू फाईट डिझीज. बरोबर आहे. जर आपण चांगलं जेवतच नसेल, आपल्या बॉडीत चांगले न्यूट्रिएंट्सच जात नसेल, तर आपली इम्युनिटी कशी होणार आहे, एकदम वीक. आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी होणार आहे, एकदम वीक.
म्हणून आपली बॉडी डिझीज फाईट करू शकतं का? नाही. आपल्याला नुसते आजार होत राहणार आहेत की नाही? म्हणून न्यूट्रिशन इज ऑल्सो नीडेड टू फाईट डिझीज. हे झाले तुमचे 4 नीड्स. फर्स्ट काय आहे मुलांनो? फर्स्ट आहे एनर्जी. सेकंड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. थर्ड रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर द टिश्यू. आणि फोर्थ टू फाईट द डिझीज. ओके, हे झाले तुमचे न्यूट्रिशनचे नीड. ओके, आता हे अजून पुढचे 2 टॉपिक आहेत, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. ओके, बघा इथे यांनी काय दिलं आहे, थोडं आपण झूम करू. तुम्हाला मी आय गेस फर्स्ट चॅप्टरमध्ये थोडं ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक शिकवलं आहे. केलाय की नाही? आठवतंय की नाही तुम्हाला? वेट, देयर इज समथिंग रॉंग. ओके, सी, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे जे ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः बनवतं त्यांना आपण काय बोलतो? त्या टाईपच्या न्यूट्रिशनला आपण काय बोलतो? त्या टाईपच्या न्यूट्रिशनला आपण बोलतो ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्फ. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे ते काय करतात? स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. ते स्वतःला नरिश करतात. ते दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहेत का त्यांच्या फूडसाठी? नो. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे प्रोड्यूस देअर ओन फूड. है ना? त्यांना दुसऱ्यांची गरज आहे का? नाही. अशा टाईपच्या न्यूट्रिशनला आपण काय बोलतो? आपण बोलतो त्यांना ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि अशा टाईपच्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतो? तर आपण त्यांना बोलतो ऑटोट्रॉफ. काय बोलतो आपण त्यांना? ऑटोट्रॉफ. ठीक आहे, त्यांना आपण बोलतो ऑटोट्रॉफ. काय आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन? जे सम ऑर्गॅनिझम्स ते त्यांचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतात, अशा ऑर्गॅनिझम्सला आपण ऑटोट्रॉफ बोलतो. आणि जे टाइप ऑफ न्यूट्रिशन आहे त्याला काय बोलतो? ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. अँड सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, plants or animals for their food. This is called your heterotrophic nutrition. जे दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहेत त्यांच्या फूडवरती, मग ते प्लांट्सवर डिपेंडेंट आहेत किंवा दुसऱ्या ॲनिमल्सवर डिपेंडेंट आहेत, त्यांना काय बोलतो आपण? त्यांना बोलतो आपण हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि त्या ऑर्गॅनिझमला काय बोलतो आपण? हेटेरोट्रॉफ्स. हेटेरोट्रॉफ्स. ओके, क्लिअर? हे अजून आपण डेप्थमध्ये तुमच्या नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. आजचा तुम्हाला जो अख्खा सेशन होता तो कळला. न्यूट्रिशन काय आहे, न्यूट्रिएंटचे टाइप्स काय आहेत, ओके, ऑटोट्रॉफिक हेटेरोट्रॉफिक काय आहे, हे सगळं कळलं तुम्हाला? आय होप कळलं असेल. अँड नाव वी आर गोइंग टू मीट इन आवर नेक्स्ट सेशन. थँक यू.